नवी मुंबई के बेलापुर में एक सोसाइटी से जुड़े विवादित मामले में फैसला विरोध में जाने से नाराज व्यक्ति ने अपने विरोधी वकील पर हमला कर दिया। इस घटना के बाद वकीलों के शिष्टमंडल ने बेलापुर पुलिस स्टेशन में पहुंचकर आरोपी के खिलाफ शिकायत दर्ज कराई और उसके विरुद्ध सख्त कार्रवाई की मांग की है। एक पक्षकार ने गुस्से में सीधे उस वकील पर हमला कर दिया, जिसकी दलीलें अदालत में स्वीकार की गई थी। हमले के बाद वकीलों में आक्रोश फैल गया है। वकीलों के शिष्टमंडल ने पुलिस से आरोपी के खिलाफ प्रतिबंधात्मक कार्रवाई करने की मांग की है। साथ ही यह भी स्पष्ट किया है कि वे राज्य सरकार से आग्रह करेंगे कि वकीलों पर बढ़ते हमले रोकने के लिए एक विशेष कानून लागू किया जाए ताकि भविष्य में ऐसी घटनाएं न हो। वकीलों ने कहा कि वे न्याय दिलाने और कानून का पालन सुनिश्चित करने का काम करते हैं। ऐसे में अगर उन पर ही मामले और हमले होने लगे तो वकील किसके लिए और कैसे काम करेंगे। सतीश रणदिवे, मी माझ्या कामानिमित्त सिडको JTR येथे गेलो होतो 4 वाजताच्या सुमारास आणि मला तिथे गेल्यानंतर मला कळालं की आजची हेअरिंग कॅन्सल झालेली आहे, बोर्ड कॅन्सल झालेलं आहे आणि मग तिथे मी माझी एक जुनी ऑर्डर पेंडिंग होती म्हणून त्या संदर्भात तिथे त्या सोसायटीची ऑर्डर झाली की नाही हे बघण्यासाठी मी तिथे जाऊन क्लर्कला जाऊन विचारलं। वाघमारे नावाचे क्लर्क आहेत, त्यांना विचारलं तर ते मला म्हटले की ऑर्डर झालेली आहे आणि ती ऑर्डर मी आउटवर्डला दिलेली आहे, डिस्पॅचमध्ये दिलेली आहे। तर खरंच दिली की नाही याची खात्रीजमा करण्यासाठी मी तिथे जाऊन रवी होते क्लर्क आउटवर्डला टपालामध्ये असतात ते, त्यांना जाऊन विचारलं तर ते म्हटले की ऑर्डर झालेली आहे आणि कोणतरी ते एक एजेड माणूस आहे तो माझ्याकडून जबरदस्तीने त्या दोन्ही ऑर्डर घेऊन गेलेला आहे। तात्याबा महादेव शिंदे ह्या त्या व्यक्तीचं नाव आहे, ते घेऊन गेलेले आहे आणि मग मी तिथे आतमध्ये रूमच्या आतमध्ये आलो, बघितलं तर ह्यांनी त्या दोन्ही ऑर्डर ओपन केल्या होत्या आणि ते वाचत होत्या। म्हणून मी आतमध्ये जाऊन वाघमारेंना सांगितलं की त्या माणसाकडे दोन्ही ऑर्डर कशा काय आहेत, ऑर्डर झाली तर। म्हणून वाघमारेने त्यांना ते भोसलेला सांगितलं आणि त्याला बोलून घेतलं आणि त्याच्याकडच्या ऑर्डर काढून घेतल्या। आता त्याच्याकडच्या ऑर्डर काढून घेतल्या त्याच्यामुळे त्याला राग आला आणि त्याने मला शिवीगाळ करत मला भिंतीवर आपटवलं आणि माझा गळा दाबून धरला आहे। त्या निमित्ताने पुन्हा हा एक चर्चेचं गुऱ्हाळ उठलेला आहे की वकिलांवर जे भ्याड हल्ले होत आहेत त्यासाठी वकिलांना जे कायद्याची आवश्यकता आहे तो कायदा लवकरात लवकर पारित व्हावा। आम्ही आजच्या झालेल्या घटनेचं एक निवेदन व जी आम्ही तक्रार दाखल केली आहे ती तक्रार व उपलब्ध सर्व पुरावे बार काउन्सिल ऑफ गोवा महाराष्ट्र गोवाकडे देऊ, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांकडे ते पुरावे देऊ व येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात वकील संरक्षण कायदा हा लवकरात लवकर पारित व्हावा यासाठी बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाच्या यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी आपली संघटना त्यासाठी कटिबद्ध राहील व आपला प्रत्येक बांधव त्यासाठी तिथे उपस्थित राहील।